आज आपण बघणार आहोत NDA 2026चं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये जे लाईन टू लाईन बारकावे दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर आपण आता पहिल्यांदा बघूया की NDA 2026चं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ऑलरेडी फॉर्म फिलअप पण झालेले आहेत. परंतु नेक्स्ट टाईम जे विद्यार्थी इथून पुढे परीक्षा देतील त्यांचं जे नोटिफिकेशन आहे ते साधारणतः जानेवारीमध्ये येईल. तर जानेवारीमधल्या नोटिफिकेशनमध्ये पुन्हा गलती आपण करू नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे जे स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत यामधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की कुठं तर ती जी वेबसाईट आहे upsconline.nic.in याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे ॲडमिट कार्ड जे आहे ईमेल किंवा पोस्टद्वारे ते येणार त्या ठिकाणी नाही आहे आणि ते कमिशनच्या वेबसाईटवरतीच येणार आहे. म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की ही वेबसाईट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि एक्झामिनेशनच्या लास्ट वीकमध्ये जेव्हा एक्झाम असेल त्याच्या आधी तुम्हाला ते नोटिफिकेशन येणार आहे. नेक्स्ट जी स्लाईड बघितली यामध्ये काय दिलेलं आहे की मार्किंग म्हणजे आन्सर की मार्क करताना तुमचा जो बॉल पेन आहे तो कंपल्सरी आहे आणि कलर पेन किंवा त्या ठिकाणी अलाउड नाही, पेन्सिल त्या ठिकाणी अलाउड नाही, कलर पेन अलाउड नाही, पेन्सिल अलाउड नाही, फक्त तुमचा ब्लॅक पेन त्या ठिकाणी अलाउड आहे. आणि तुम्ही जे OMR शीट भरतात OMR शीट तर OMR शीटमध्ये जर तुमच्याकडून फिलिंग करताना काही मिस्टेक झाली तर तुमचा ॲन्सर चेक केलं जाणार नाही किंवा तुम्ही इनव्हॅलिड ठरता त्या ठिकाणी. म्हणूनच ह्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पुढची गोष्ट जी आहे की निगेटिव्ह मार्किंग किती आहे तर या ठिकाणी 1/3 निगेटिव्ह आहे. समजा आपण पकडलं मॅथमॅटिक्सचा पेपर पकडला, मॅथचा पेपर पकडला तर टोटल क्वेश्चन 120 असतात इंटू 2.5 असं टोटल मार्किंग असतं फॉर इच करेक्ट क्वेश्चन 2.5 आणि 1/3 ऑफ 2.5 जर पकडलं तर आपलं 0.83 त्या ठिकाणी मार्क्स तुमचे मायनस होणार आहे. 0.83 इनकरेक्ट जर ॲन्सर असेल त्याचं मायनस होणार आहे तुमचे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे क्वेश्चन्स अनअटेम्प्टेड असतील ते तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये पकडणार नाही. सेम पद्धतीने गॅटचा जो पेपर आहे गॅटच्या पेपरमध्ये एक क्वेश्चन 4 मार्कांसाठी असतो. 150 क्वेश्चन असतात इंटू 4 तुमचं 600 मार्क्सचा टोटल पेपर असतो. परंतु 1/3 ऑफ 4 जर तुम्ही पकडलं तर 1.33 तुमचं त्या ठिकाणी ॲन्सर येतं. तर 1.33 जे आहे ते तुमचे गॅटचा जो क्वेश्चन असेल तर 1.33 मार्क्स ते तुमचे रिड्यूस होणार आहेत एव्हरी रॉंग क्वेश्चनसाठी. जर तुमचा क्वेश्चन रॉंग आला तर त्या ठिकाणी 1.33 मार्क्स तुमचे डिडक्ट होणार आहेत. हे खूप जास्त क्रिटिकल नाही, परंतु काही विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन करताना चुकतं. काही विद्यार्थी आम्हाला सांगतात की असा माझा स्कोर एवढा आहे आणि एक्झॅक्टली स्कोअर काढताना विद्यार्थ्यांकडून मिस्टेक होते. म्हणून एकदम सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. नेक्स्ट जी स्लाईड आहे ती या संदर्भात आहे की ऑनलाईन रिप्रेझेंटेशन पोर्टल फॉर क्वेश्चन पेपर अँड प्रोव्हिजनल ॲन्सर की. प्रोव्हिजनल ॲन्सर की म्हणजे एक रफ ॲन्सर की तुम्हाला देते त्या ठिकाणी आणि लगेचच देते ते 4थ्या 5व्या 6व्या दिवसानंतर लगेचच देते आणि तुम्हाला ईमेल किंवा पोस्टाद्वारे ते काय म्हणतात की रिप्रेझेंटेशन ते तुम्हाला टाकता येत नाही. ते लास्टला तुमचे मार्क्स वगैरे असतील ना ते फायनली तुम्हाला मिळतात. जर कोणाला काही क्युरी असेल तर तो ह्या नंबरवरती ते कॉन्टॅक्ट करू शकतात UPSCच्या. आणि या एक्झामच्या दरम्यान तुम्हाला मोबाईल फोन स्ट्रिक्टली नॉट अलाउडेड. त्या ठिकाणी जे बँड असतील, वॉचेस असतील, इलेक्ट्रिकली गॅजेट्स असतील, इयरफोन असतील, हे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अलाउड नाही आहे. ते कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अलाउड नाही. एक साधारणतः साधी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की पूर्णपणे एक्झाम जी आहे एक्झाम हॉलमध्ये पूर्णपणे जॅमर बसवलेलं असतं आणि जॅमरचा परिणाम म्हणजे ट्रान्सपरन्सी जास्तीत जास्त यायला हवी. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने एक्झाम कंडक्ट व्हायला हवी हा UPSCचा हेतू असतो. म्हणून तिथे कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिकली गॅजेट त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणूनच तुम्हाला अशाच नवनवीन माहिती हवी असेल NDA बद्दल A to Z इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू